हे ज्या वेळेस ह्याच्यामध्ये लाईट ब्लिंक होती म्हणजे काय पीसीबी मध्ये सप्लाय काय झालाय इन झालाय. ठीक आहे, म्हणजे आता ह्याच्या पीसीबी मध्ये सप्लाय आलेला आहे. एकदा लाईट ब्लिंक झाली म्हणजे काय, जे हे मेन वायर आहे ते काय असणार आहे ओके, आणि 220 व्होल्टेज इथं काय झालाय इन झालाय. ठीक आहे, आता आपल्याला चेक करायचं आहे कॉम्प्रेसर चालू होतोय का नाही. ठीक आहे, आता जर कॉम्प्रेसर नाही चालू झाला तर कशामध्ये प्रॉब्लेम असू शकते, एक तर पीसीबी मध्ये प्रॉब्लेम असू शकते, नाही तर दुसरा कॉम्प्रेसर मध्ये. ठीक आहे, अजून कशामध्ये प्रॉब्लेम असू शकते, थर्मोस्टेट प्रॉब्लेम असू शकते. ठीक आहे, अजून कशात प्रॉब्लेम असू शकते ओएलपी. आता ह्याच्यामध्ये ओएलपी दिलेला दिसतंय का तुम्हाला, हे बघा ह्याच्यामध्ये ओएलपी नाही लावलेला. ठीक आहे, आता काय सॅमसंगच्या ह्याच्यामध्ये जास्त करून ओएलपी येत नाहीत, बाकी दुसरे जे कॉम्प्रेसर आहेत हे फ्रीज आहेत त्याच्यामध्ये काय होतंय ओएलपी देतात. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण काय करू शकतात, थर्मोस्टेट चेक करू शकतात. थर्मोस्टेट जे कंटेंट येत असेल तर काय थर्मोस्टेट ओके. ठीक आहे, आता जर थर्मोस्टेट ओके आहे तरी कॉम्प्रेसर चालू होत नाही, तर मला काय चेक करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा कॉम्प्रेसर चेक करायचं आहे. ठीक आहे, सप्लाय बंद करा इथून, बटन बंद करा नसतं, राहू द्या. ठीक आहे, आता सगळ्यात पहिल्यांदा आपण कॉम्प्रेसर चेक करूया. ठीक आहे, कॉम्प्रेसर कसं चेक करणार मी, कंटिन्युटी मोडवरती चेक करणार. आता ह्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, मल्टीमीटरला कंटिन्युटी मोडवर सेट केलं. आता आपण ह्याचा कॉम्प्रेसर कसं चेक करणार, हे 3 टर्मिनल आहेत, कुठले टर्मिनल, ह्याचं नाव काय आहे युव्हीडब्ल्यू. ठीक आहे, आता कुठल्याही 2 ह्याच्या टर्मिनलवर प्रोब ठेवा. आता ह्याचे कंटिन्युटीचा जो रेजिस्टन्स आहे तो कसं यायला पाहिजे, सेम यायला पाहिजे. आता किती झालं इथं 15.6. आता दुसऱ्या टर्मिनल सोबत बघूया, आता किती यायचं 15.8. तिसऱ्या टर्मिनलचं चेक करूया 15.4. म्हणजे पॉईंट मध्ये इकडे तिकडे झालं तर चालतंय. ठीक आहे, आता जास्त पॉईंट नुसार व्हायला पाहिजे. आता ही 15 येत होती सगळ्याची, त्या जागी 16 आली 17 आली असते तर कंटिन्युटी रेजिस्टन्स कॉम्प्रेसर खराब आहे. आता तिन्ही टर्मिनलचा रेजिस्टन्स चेक केला तर 15.5 15.6 15.7 येत होतं. पॉईंट मध्ये इकडे तिकडे आला तर चालतंय. ठीक आहे, आता म्हणजे ह्याची वाइंडिंग ओके. ठीक आहे, आता हे ग्राउंड आहे का बघूया आपण. आता वरचा यूचा टर्मिनल चेक केला नाही, चा टर्मिनल चेक केला तो पण नाही, डब्ल्यूचा टर्मिनल चेक केला तरी हा ग्राउंड नाही. ठीक आहे, म्हणजे हा कॉम्प्रेसर किती पर्सेंट ओके, 50% ओके, 100% ओके आहे का नाही. ठीक आहे, आता कॉम्प्रेसर तर आपल्याला ह्याच्यावर ओके दाखवा लागले. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पीसीबी ओके आहे का बघूया पहिला. ठीक आहे, आता हे कनेक्टर कशाचं आहे, हा बरोबर, कॉम्प्रेसरचं युव्हीडब्ल्यूचं कनेक्टर आहे. आता ह्याच्यामध्ये किती पॉईंट आहेत, 3 पॉईंट आहेत. आता ह्या पीसीबीला चेक करण्यासाठी आपल्याला असले 2 60 वॅटचे किंवा 100 वॅटचे बल्ब घ्यावे लागेल. ठीक आहे, आता हे दोन्हीचे 2-2 वायर आहेत. ठीक आहे, तर ह्याला आपण काय करूया, ह्या बरोबर ह्याला दोन्ही कुठलेही एक वायर घ्या, दोन्ही एक वायर काय करायचे जॉईंट मारून घ्यायचे. आता किती वायरी झाल्या याच्या 3 वायरी झाल्या. ठीक आहे, हे 3 वायरी झाल्या. ठीक आहे, आता काय करायचं, ह्याचे पॉईंट किती आहेत, युव्हीडब्ल्यूचे 3 पॉईंट आहेत. कुठलेही असं काय नाही बरं का, हे ह्याच पॉईंट मध्ये घालायला पाहिजे त्या पॉईंट घालायला पाहिजे असं काहीच नाही. कुठल्याही 3 पॉईंट मध्ये 3 वायरी घाला. हे 3 पॉईंट मध्ये 3 वायरी घातल्या. हा, आता ह्याच्यामध्ये चालू करा. हा, आता ह्याच्यामध्ये सप्लाय काय झाला इन झाला. आता आपल्याला पीसीबी मधून ह्या टर्मिनल पर्यंत, ह्या कनेक्टर पर्यंत, आउटलेट पर्यंत सप्लाय येण्यासाठी 3 मिनिटापासून 15 मिनिटं वाटच बघायची. ठीक आहे, मग आता आपण टाइम लावून बघा 15 मिनिटापर्यंत वाटच बघायची. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये जर पीसीबी ओके असेल तर काय होणार, हे बल्ब जे आहेत बल्ब एकदा ब्लिंक होणार बंद होणार. म्हणजे काय, पीसीबीने सप्लाय कशासाठी सोडला होता, कॉम्प्रेसरसाठी सप्लाय सोडला होता, पण कॉम्प्रेसर ह्याला मिळाला नाही, कॉम्प्रेसरचा तेवढा लोड ह्याला भेटला नाही, म्हणून पीसीबीने काय केला, लगेच सप्लाय बंद केला. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये ह्या कंडिशन मध्ये काही वेळेस पीसीबीचा जो सप्लाय आहे ना, हे कंटिन्यू सुद्धा चालू राहू शकतो बरं का. ठीक आहे, म्हणजे काय कंटिन्यू बल्ब काय होणार चालू राहणार. आता ह्याच्यामध्ये कधी कधी बरं का दोन्ही बल्ब लागतील, कधी कधी एकच बल्ब लागेल. ठीक आहे, आता ह्या जागी आपण 2 बल्ब जोडलेत, ह्या जागी जर समजा 3 बल्ब घेतले तरी चालते. ठीक आहे, पण त्याच्यातला एक जरी बल्ब जळाला, एक जरी बल्ब चालू झाला म्हणजे काय, पीसीबी कसे 100% ओके. मग फॉल्ट कशात असणार आहे आपला, कॉम्प्रेसर मध्ये. हे बघा, हे दिसतंय का, हा, म्हणजे पीसीबीने सप्लाय सोडलाय. आता ह्याच्यामध्ये लक्ष द्या तुम्ही, पीसीबीने सप्लाय सोडलाय, बल्ब लागले म्हणजे काय, पीसीबी काय चालू आहे. आता तरी हे, आता ह्याच्यामध्ये बघा लाईट ब्लिंक होते, किती वेळा होती बघा, किती वेळा झाली, 3 वेळा झाली. आणि त्याच्यानंतर एक छोटासा ब्रेक घेतला हिने बघा, आता 3 वेळा ब्लिंक, आता ब्रेक घेतला, आता अजून 3 वेळा ब्लिंक होईल, 2 3, म्हणजे हे 3 वेळा लाईट ब्लिंक झाली.
मग कशाचा प्रॉब्लेम असू शकते, तर कॉम्प्रेसरचा प्रॉब्लेम असल्यावर हे असं 3 वेळा लाईट ब्लिंक होणार. म्हणजे काय, ह्याला कॉम्प्रेसर नाही मिळाला ह्याच्या कनेक्टर. म्हणजे हा एरर कोड आहे बरं का, एक प्रकारचा काय आहे, एरर कोड आहे. जसं एसीच्या डिस्प्लेवरती एसीचा एरर कोड येतो, तर ह्याचा एरर कोड हे लाईट ब्लिंकिंग करून दाखवतो. ठीक आहे. मग आता जर समजा एखाद्या वेळेस, कारण की प्रत्येक फ्रीजचा एरर कोड हा वेगळा असणार, प्रत्येक कंपनीचा एरर कोड वेगळा असणार. मग जर समजा तुम्हाला जर माहिती नसेल आणि एवढा सगळं एरर कोड लक्षात राहणार नाही, मग काय करायचं. आता हे बघा, हे कोणत्या फ्रीज कंपनीचे फ्रीज आहे, सॅमसंग. मग तुम्ही गुगलला सर्च करू शकता. आता बघा ह्याच्यामध्ये काय आहे, आता बघा 1, 2 आणि 3 तुम्ही गुगलला टाका, सर्च करा सॅमसंग इन्व्हर्टर फ्रीज 3 टाइम लाईट ब्लिंकिंग. AI मोडवरती सेट केल्यानंतर बघा तुम्हाला याच्यामध्ये ऑप्शन दिसेल, बरोबर आहे. आता हे ह्याच्यामध्ये आले, इंग्लिशमध्ये आले. हा, सॅमसंग इन्व्हर्टर फ्रीज मध्ये, ठीक आहे, इन्व्हर्टर बोर्ड मध्ये लाईट 3 वेळा लुकलुकणे, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम असू शकते ते खाली दिलेलं आहे बघा. याचा अर्थ IPM बिघाड. IPM म्हणजे काय बघा, हे जे हे दिसतं का सिल्वर कलरचं, हे प्रॉब्लेम असू शकते. किंवा कॉम्प्रेसरला पुरवला जाणारा विद्युत प्रवाह जास्त झाला असेल, ठीक आहे, हा दुसरा प्रॉब्लेम असू शकते. मग आता बघा, कॉम्प्रेसरला पुरवला जाणारा विद्युत प्रवाह जास्त झाला असेल म्हणजे एकतर PCB मध्ये प्रॉब्लेम, नाहीतर याचा DC जो सप्लाय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असणार आहे. तिसरा ऑप्शन त्यांनी काय दिलेलं आहे, कॉम्प्रेसर मध्ये अडथळा, कॉम्प्रेसर फिरण्यात काही तांत्रिक अडचण किंवा दाब जास्त झाला असेल. म्हणजे काय, हा प्रॉपर पर्सनली हा कॉम्प्रेसर प्रॉब्लेम असू शकते. असं 3-4 हे काय ऑप्शन देते आपल्याला गुगल. ठीक आहे. मग त्याच्यानुसार आपल्याला काय करावं लागतंय, सर्च करावं लागतंय. आता ह्याच्यामध्ये बघा, लाईट ब्लिंकिंग तुम्ही गुगलवरती बघितलं, तुम्हाला कळालं ह्याचा कॉम्प्रेसरचा प्रॉब्लेम असू शकते. ठीक आहे. पण मला 100% चेक करायचं आहे की कॉम्प्रेसरचा प्रॉब्लेम आहे, तर काय करणार, बरोबर, आपल्याकडे एक एक्स्ट्रा PCB लागणार आहे. एक्स्ट्रा PCB आपण लावून काय करू शकता, याच्यामध्ये चेक करू शकता. त्यावेळेस जर कॉम्प्रेसर नाही चालू झालं तर मग काय, 100% कॉम्प्रेसर खराब. मग तुम्ही ह्याचं इन्व्हर्टरचं नॉन इन्व्हर्टर सुद्धा करू शकताय. ठीक आहे. बटन नुसतं बंद करा. आता ह्याच्यामध्ये बघा, तुम्ही लाईट हे बल्ब लावून चेक केले, ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये बरं का, ज्या वेळेस आपण इन्व्हर्टर फ्रीज बंद करतात त्याच्यामध्ये कमीत कमी 2 मिनिट ह्या कुठल्याही पार्टला हात नाही लावायचा. कारण की ह्याच्यामध्ये काय झालेलं असतं, DC व्होल्टेज साठवला जातं, याच्यात स्टोअर केला जाते. त्यामुळे जर तुम्ही ह्याला हात लावला तर काय होऊ शकते, झटका, करंट, शॉक बसू शकते. ठीक आहे. त्यामुळे जोपर्यंत ह्याची शेवटची लाईट ब्लिंक होत नाही तोपर्यंत ह्याला काय करायचं नाही, टच करायचं नाही. आणि जर समजा तुम्ही फ्रीज बंद केला असेल तरी हे एक 3 मिनिटांनी फ्रीज आपल्याला काय करायचा, चालू करायचा आहे. ठीक आहे. तोपर्यंत ह्याचा जो विद्युत प्रवाह आहे तो खंडित होतोय, म्हणजे बंद होते. त्याच्यानंतरच आपल्याला काय करायचंय, फ्रीजला चालू करायचं. 3 मिनिटांनंतरच चालू करायचं. हा. आता त्याच्यानंतर बघा, आता आपण बल्ब वरती बघितलेलं आहे की PCB कसं चेक करायचे. आता आपण ह्याच्यावरती बघूया, कशावरती, मल्टीमीटरवरती चेक करूया. आता मल्टीमीटरवरती चेक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा DC मोडवरती याला सेट करावं लागेल. DC मोडवरती सेट केल्यानंतर आता ह्याचे 2च प्रोब आहेत, बरोबर का, आणि ह्याचे पॉईंट किती आहेत, 3 पॉईंट आहेत. 3 पॉईंट आहेत. आता ह्याच्या कुठल्याही 2 पॉईंटला, कुठल्याही 2 पॉईंट मध्ये हे 2 प्रोब लावा. ठीक आहे. असं काय नाही बरं का, याच्या U मध्येच घाला, V मध्ये घाला, W मध्ये घाला, कुठल्याही 2 पॉईंट तुमची इच्छा असेल त्याच्या कुठल्याही 2 पॉईंट मध्ये काय करा, हे 2 प्रोब लावा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय करा, ह्याचा फ्रीजला सप्लाय चालू करा. हा, म्हणजे हे काय PCB मध्ये काय झाला, तर सप्लाय इन झाला. ठीक आहे. आता काही वेळा नाही आपल्याकडे लक्ष द्यावं लागतं बरं का, नाही काय होतं, आपलं लक्ष दुसरीकडे असं सप्लाय येऊन गेला तर काय होईल, आपली मिसअंडरस्टँडिंग होईल. म्हणजे आपल्याला काय वाटेल, PCB मध्ये प्रॉब्लेम आहे त्यामुळे इथे DC व्होल्टेज येत नाही. आता आपल्याला लक्ष ठेवावं लागतं, ह्याच्यामध्ये DC व्होल्टेज कधी येऊन लगेच जातोय, लगेच फ्लक्च्युएशन होते. जर समजा DC व्होल्टेज दाखवला, DC व्होल्टेज एकदा जरी दाखवला त्याच्यामध्ये, तर काय PCB ओके. मग प्रॉब्लेम कशामध्ये असू शकतोय, कॉम्प्रेसर मध्ये असू शकतो. ह्याच्यामध्ये जास्त करून ना, एकतर PCBचे प्रॉब्लेम असतात, नाही तर कॉम्प्रेसरचे प्रॉब्लेम. ठीक आहे. मग जर PCBचा प्रॉब्लेम असेल तर PCB तुम्ही रिपेअर करू शकताय, नवीन टाकू शकताय. पण कॉम्प्रेसर जर खराब झाला तर काय करणार, चेंज करून डायरेक्ट. पण इन्व्हर्टर फ्रीजचे कॉम्प्रेसर अजून बाजारात भेटत नाहीत, आपल्याला अवेलेबल नाहीत. मग काय करू शकता तुम्ही, इन्व्हर्टरचं नॉन इन्व्हर्टर करू शकता. आता ह्याच्यामध्ये फिक्स DC व्होल्टेज दाखवणार नाही बरं का, फक्त फ्लक्च्युएशन होऊ शकते. फ्लक्च्युएशन झालं म्हणजे काय, हा, व्होल्टेज मागे पुढे झालं की म्हणजे व्होल्टेज आलेलं आहे बाबा. PCB ना ह्या कनेक्टरसाठी, कॉम्प्रेसरसाठी सप्लाय सोडलेला होता. हे बघा, हे बघा, सप्लाय येऊन गेला, बरोबर का, आणि लगेच इथे एरर कोड दाखवला, चालू केला. म्हणजे काय, PCB काय ओके, बरोबर का. हा, म्हणजे सप्लाय आला आणि गेला,
कळालं तर का आपल्याला? नाही लक्ष होतं म्हणून ठीक आहे. 3 दाखवतात 3 एरर. हा 3 एरर कोड म्हणजे हे कशाचा एरर कोड झाला? कॉम्प्रेसरचा एरर कोड झाला. ठीक आहे, समजलं ना तुम्हाला पीसीबी कशी करायची इन्व्हर्टर फ्रीजची? एकतर मल्टीमीटरने चेक करू शकते, नाहीतर आपण बल्ब लावून चेक करू शकतो. हा बल्ब बेस्ट राहते, पण जर आपल्याला जाताना कस्टमरच्या गाडी जाताना जर समजला इन्व्हर्टर फ्रीज आहे, मग आपण घेऊन जाऊ शकतो बल्ब. बरोबर का? पण नेहमी आपल्यासोबत काय राहणार? मीटर राहणार. Multimeter असणार आहे. हा ठीक आहे, म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्ही काय करू शकता? इन्व्हर्टर फ्रीज चेक करू शकता. समजलं ना सगळ्यांना?